शुभ्रा, ए शुभ्रा, बाबांना फोटो खूप आवडले हो पूजेचे. मला वाटलंच होतं आजोबांना खूप आवडतील फोटो. म्हणत होते कोर्टातली सून कुलकर्ण्यांच्या संस्कारात छान रमलीये, आता मला काळजी करायचं कारण नाही. आजोबा पण ना, मी सांगितलं त्यांना गुणीचे माझी सून म्हणून. चला मी निघू. अहो आता इतके थांबलाय तर राहा ना आज. हे सांग ना ग शुभ्रा यार. हो सर, का तुम्ही इतक्या पटकन निघालाय? हे बघा खालचे आवाजही कमी झाले, रावण दहन झालं असेल, सोमई येईल इतक्यात मस्त एकत्र जेवूया. पुरणपोळीचा बेत आहे. अरे वा. बघा आता आईंच्या हातच्या पुरणपोळ्या न खाता जाणार आहात का? नाही, आसावरीच्या हातच्या पुरणपोळ्यांच्या मोहाला बळी पडण्याआधी निघतो. अरे सर, नाही खरंच निघाला. अभीच किचनला बरीच काम आहे. अहो मॅडीत आणि विश्वास आहेत ना सगळं बघायला. नाही, आसावरी निघाला. सणासुदीला बरेच गेस्ट असतात आणि माझं तिथे असणं गरजेचं असतं. येऊ का आता? एक चला निघा. हा बघा आलाच बबड्या. झालं का रावण दहन? काय रे, झालं का रावण दहन? तुला काय करायचंय? सोहम, भूक लागलीये का म्हणून चिडचिड करतोयस? चल पटकन पानं घेते मी. अहो तुम्ही मॅडी ताईंना फोन करून सांगा ना तुम्ही आज राहताय म्हणून. तुम्ही राहताय? मला माहित नव्हतं. नाही अरे, निघावं लागेल मला. मी तेच आसावरीला सांगतोय मगाचपासून. मी काय म्हणतो, आई एवढा आग्रह करते तर थांबा इथे. मी थांबू? हो थांबा ना. हे म्हणजे सणाचा दिवस आहे, सगळे एकत्र एन्जॉय करूया ना. बघा आता सोहमचं तरी ऐका, थांबा ना. सराव किती आग्रह करायला लागतोय तुम्हाला, थांबा की आता. ठीक आहे ठीक आहे, थांबतो. चला मग मी आता पानं घ्यायला लागते. आई आई थांब. तुका मी काय म्हणतोय सर, तुझ्यासाठी थांबलेत ना. तुम्ही छान गप्पा मारा, शुभ्रा बघेल जेवणाचं. शुभ्रा जरा जेवणाचं बघ ना. हो चालेल ना, लगेच. 1-2 मिनिटं फक्त, एवढा मेल पाठवते आणि बघते. अगं शुभ्रा, तू तुझं काम कर. मी काय पाहुणा आहे का? मी आणि आसावरी बघतो ना. 1 मिनिट सर. पहिलं तर तुम्ही पाहुणेच आहात, आणि दुसरं म्हणजे शुभ्रा या घरची सून आहे, ती बघेल ना जेवणाचं. शुभ्रा जरा बघ ना. अरे सोहम, मी घेते ना पानं, तिला करू दे तिचं काम. 1 मिनिट आई, घरकामही तितकंच महत्वाचं आहे. मी तिला आधीच सांगितलंय, जे काही नोकरी बिकरी करायचंय ना ते घरकाम सांभाळून. आणि प्रमोशनच्या मागे धावलं ना की घरकामाकडे दुर्लक्षच होतं. तुला सांगतो, ज्या मुली प्रमोशन, नोकरी आणि हे सगळं करत बसतात ना, त्यांचं हळूहळू घरकामांवरनं मन उडतं आणि मग संसाराची वाट लागते. तुला 2 मिनिटं थांब असं म्हटलेलं कळत नाही का सोहम? प्रत्येक वेळी काहीतरी इश्यू क्रिएट केलाच पाहिजे का? इश्यू मी क्रिएट करतोय की तू करतेस? नाही थांबणार 2 मिनिटं. सणाच्या दिवशी पण तुला अशी कामं करत बसायची असतील ना तर तुला नोकरी सोडून दे, आधीच सांगितलंय मी. अरे तू माझ्या लॅपटॉपवर पाणी सांडलंस सगळं सोहम. हा मुद्दामून नाही केलंय मी. अरे यार, ओ गॉड सोहम, तो ऑन नाही होते आता. टिश्यू पेपर टाकते, पाणी सोक करेल जरा. नाही, थांब, थांब. तेव्हा मी फाईल सेव्ह नव्हती केली. काय करू, हे खूप महत्वाचं होतं. खूप महत्वाची फाईल होती माझी. थांब थांब शुभ्रा, जरा शांत हो. ते बघ, हा नॅपकिन आहे ना, ह्याने पुसूया आपण. काय रे हे सोहम, मी घेत होते ना पानं, तू तिला करू द्यायचंस ना तिचं काम. मी सांगितलं ना, मुद्दामून नाही केलं मी. मी थांबलोय म्हणून चालला हा सोहमचा तमाशा. मी नाही थांबत हवं तर. दोघींना असा त्रास देऊ नकोस. आई तू मध्ये पडू नकोस. साधं जेवण वाढायला सांगितलं तिला तर कारण देते. अशी दिवस रात्र ऑफिसची कामं करत बसणारी सून तुझ्या काय कामाची?
तू बिनकामाचा घरी बसलायस ना, म्हणून मला दिवस रात्र काम करावं लागतंय. आणि हा लॅपटॉप माझ्या कंपनीचा आहे, तो माझ्या घरचा नव्हता, तो तू खराब केलायस. तू काय भरून देणार आहेस का सोहम आता? मी कशाला देऊ? माझा काय संबंध? तुझं ऑफिस, तुझा लॅपटॉप, तुझं तू बघ. आणि यापुढे ऑफिसच्या कामांच्या आधी घरची कामं ही तुझी प्रायोरिटी असायला हवी, हे लक्षात ठेव. अगं बाई, हे कुठे गेले? काय रे, तोंड वर करून मला सांगतोयस ना, तू का नाही घेतलीस पानं? तू काय करत असतोस रे दिवसभर घरात? म्हणजे सणाच्या दिवशी मी घरात ऑफिसचं काम करायचं नाही, पण तू वाद उकरून काढलेला चालतो का? हे बघ शुभ्रा, बस बस झाला तमाशा. ज्यांच्यासाठी पानं घेण्यासाठी हा वाद चालला होता ना, ते गेलेत निघून. मीच मूर्ख आहे की सोहमचा डाव नाही कळला मला. वरवर म्हणायचं रहा रहा, आणि मग सिच्युएशन अशी क्रिएट करायची की त्यांना थांबताच येणार नाही. शुभ्रा, मला मान्य आहे की सोहम छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करतो, तमाशे करतो, पण हे लॅपटॉपवरती पाणी सांडलंय ना, ते त्यांनी मुद्दाम नसेल ग केलं, चुकून झालं असेल त्याच्याकडून. आई, तुमचा बबड्या आहे ना, तो कुठलीच गोष्ट चुकून नाही करत. बघायचंय तुम्हाला? आज सगळ्याचा सोक्षमोक्ष लागते. शुभ्रा, काय करते शुभ्रा? बाहेर चल. मला नाही यायचंय बाहेर. तुला विचारलंय नाही ना? बाहेर चल. शुभ्रा, अगं हात सोड, वेळ लागलाय का तुला? शुभ्रा, तुझं डोकं फिरलंय का? शुभ्रा, काय करतेस तू? आता तू काहीच बोलणार नाहीयेस, फक्त मी बोलणार आहे. आई, सर हे घर सोडून गेले म्हणून खूप दुखावल्या गेलात ना तुम्ही. खूप आनंदी राहायचा प्रयत्न करताय, सगळ्या भावना लपवताय, काही झालंच नाही असं दाखवताय, आणि नाईलाजाने सत्यही स्वीकारलं. पण सर गेले त्या दिवसापासून आजपर्यंत समाधानाची झोप लागलीये तुम्हाला? नाही ना? मनात फक्त एक प्रश्न आहे की सरांनी असं का केलं, ते असं घर सोडून का निघून गेले. सरांना इच्छा असली तरी या प्रश्नाचं उत्तर ते नाही देऊ शकणार हो. पण तुमच्या बबड्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. काय रे, बरोबर बोलतेय ना मी? बबड्या? सोहम, काय बोलतेय ही? तुला माहिती आहे घर सोडून का गेले? बोल ना सोहम. सोहमच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी काय झालं होतं आठवतंय आई? काय म्हणाला होता तो तुम्हाला? माझ्या वडिलांसाठी तुम्ही काहीच करायचं नाही, कारण तुम्ही कुलकर्णी नाही आहात, तुम्ही राजे आहात. किती तमाशे केले होते त्याने, आठवतंय? हे बघ, पान केलं ना मी, त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. बघ, पालकाची भजी आहेत, पुऱ्या आहेत, हे श्रीखंड ह्यांनी स्वतः सोवळं नेसून केलंय बघ. हे कोण आहेत? हा, हे कुलकर्णी आहेत? तू कुलकर्णी आहेस? मिसेस राजे? की ही कुलकर्णी आहे? हिने तर माझ्या नावाचं मंगळसूत्र सुद्धा काढून टाकलंय. ते सगळं केल्यानंतर त्याच दिवशी तो सरांनाही काहीतरी म्हणाला होता.
मी ऐकलंय तो रूम मध्ये सरांना म्हणाला की त्याला सगळं पूर्वीसारखं हवंय. तुला जर का हॉटेल मॅनेजमेंट करायचं नसेल, यात तुला इंटरेस्ट नसेल, तर कशात इंटरेस्ट आहे ते बघूया आपण. आणि त्यात तुला करिअर करायचं असेल आणि माझी काही मदत लागली तर. गरज नाहीये मला तुमच्या मदतीची. खरं तर मला माहितीच नाही मला काय करायचंय ते. पण एक गोष्ट मला माहिती आहे. काय? मला पूर्वीसारखं जगायचंय. किती खुश होतो मी पूर्वी. माझ्याकडे जॉब होता पण स्ट्रेस नव्हता. बायको होती पण वाद नव्हता. आजोबा ओरडायचे पण मनस्ताप नव्हता. सगळं कसं सुखात चाललं होतं. घरासाठी कर्तव्य होती पण मनावर ताण नव्हता. ना कोणाची कटकट होती आणि ना कोणी फुकटचे सल्ले देणारं होतं. ना कोणी माझ्या आईचे कान भरणारं होतं, ना शुभ्राला फूस लावणारं. अरे हो, ते दिवस आठवले ना की मला एक गोष्ट लक्षात येते. तेव्हा ना मला कसलाच ताप नव्हता, कारण मला बाप नव्हता. लक्षात येत आहे तुमच्या आई पूर्वीसारखं. याचा अर्थ लक्षात येतोय तुमच्या. तोच अर्थ सरांच्या लक्षात आला. ते दुखावले गेले आणि घर सोडून निघून गेले. आणि फक्त सरांना नाही, तो मला सुद्धा तेच म्हणाला. त्याला फक्त त्याची आई हवी आहे. त्याच्या आयुष्यात तेव्हा मी सुद्धा नव्हते. आणि हेच कारण होतं की मी सुद्धा त्या दिवशी मंगळसूत्र काढून टाकलं आई. आणि आम्हाला दुखावून झाल्यानंतर सोहम नेहमीप्रमाणे तमाशे करून घरात निघून गेला. आणि त्याच्या या वागण्यानंतर तुम्ही सुद्धा नेहमीप्रमाणेच सोहमची काळजी करत बसलात. कुठे गेला असेल, तो रागाच्या भरात काही त्याचं बरं वाईट करून घेणार नाही ना. फक्त त्याची काळजी लागली होती तुम्हाला. आणि तुम्हाला काळजीत टाकून हा मुलगा सरांना मेसेज करत होता. घरातनं निघून गेला तरच मी घरी येईन, नाहीतर मी परत घरी येणार नाही. सोहम, सोहम काय बोलते रे ही? हे खरं आहे का सगळं? बोल ना. हो, तो काय बोलणार आहे आता? आतापर्यंत पोपटासारखा बोलत होता, आता बोलती बंद झाली असेल तुझी, हो ना? पण तुझ्या मोबाईल मध्ये तो त्या दिवशी सरांना पाठवला होतास तो मेसेज असेल ना अजून? दाखव ना आईंना. काहीतरी काय बोलते शुभ्रा? बघू ना. तुझा फोन दे बरं. इकडे दे फोन. शुभ्रा फोन दे इकडे. फेस अनलॉक असेल ना फोनला? शुभ्रा फोन दे इकडे. बघू, फोन दे इकडे. शुभ्रा फोन दे. आई, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अगं, मी त्यांना काहीच म्हणालो नव्हतो. उलट ते मला म्हणाले की मी घर सोडून जातो, सगळं पूर्वीसारखं होईल, पण तू घरी जा. हे केलं होतं तुमच्या लेकाने आई. त्या दिवशी सर घर सोडून गेले त्यानंतर हा मुलगा घरी आला ना. कारण याला वडील नकोच आहे, त्याला अभिजित राजे नकोच आहे. आणि दुर्दैवाने हे सरांना कळलं, त्यामुळे सर घर सोडून गेले. आजही त्याने तेच केलं. खूप आव आणला, आपल्याला असं दाखवून दिलं की तोच सरांना थांबवतोय, आग्रह करतोय, आणि मग वाद उकरून काढला. हे काही कळलं नसेल सरांना. ऑफकोर्स ते त्यांना कळलं, म्हणूनच सर पुन्हा निघून गेले आई. आई, काय फालतूगिरी लावली आहे शुभ्रा? कशाला आईला सांगितलं सगळं? माझ्याशी इतक्या मोठ्या आवाजात बोलायचं नाही. तसंही तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे माझी. आई,
आई आई ऐक ना. आई ऐक ना. आई आई रागवली आहेस तू. हे बघ, मी नव्हतं सांगितलं त्यांना घर सोडून जायला. उलट माझा कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी घर सोडून गेलो होतो. आता मी घरी परत यावं म्हणून ते घर सोडून गेले, यात माझी काय चूक आहे? आई ऐक ना. आई काहीतरी बोल. तू त्यांच्याशी लग्न केलंस, त्यांना घरात घेऊन आलीस, या सगळ्यामध्ये शुभ्राने तुला सपोर्ट केलं, पण माझं काय? माझा कोणीच विचार नाही केला मला काय हवंय, मला काय नकोय. मला एकदा विचारलं सुद्धा नाही. आई तू सुद्धा नाहीस. तू तर इतकी प्रेमात होतीस की मला पण विसरलीस. आई तुला नवरा हवा होता, मला सावत्र बाप नको होता. आणि आजही नकोय. सोहम, तू मला हे सगळं आत्ता का सांगतोयस? तेव्हा तू काहीच बोलला नाहीस. मला वाटलं तूही खुश आहेस म्हणून मी. चुकलं माझं, खरंच खूप चुकलं. मी खरंच तुझा विचार केला नाही. आता काही बोलून उपयोगी नाही. तुला असं वाटतंय ना की यांनी या घरात परत कधीच येऊ नये? ठीक आहे, हे या घरात परत कधीच येणार नाही. नाही, तू हे रागात बोलतेस ना? नाही रे, मी तुला अतिशय समजून घेऊन बोलते. आई मला माहिती होतं तूच माझी बाजू समजू शकशील. त्या शुभ्राला ना आपलं नातं कधीच नाही कळणार. सोहम, हे पुन्हा या घरात परत कधीच येणार नाही. पण यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. माझ्यासाठी, माझ्या माणसांसाठी, या घरासाठी. स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून त्यांनी माझ्या मुलाला जपलंय. आणि आता त्यांची बायको म्हणून त्यांचा स्वाभिमान आता मला जपायला हवा. म्हणजे हे या घरात येऊ शकत नाही. मी त्यांच्याबरोबर माझ्या सासरी जाऊ शकते.